नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। सोडण्यासाठी तुझा हात नाही धरलाय मी, ओके? तो तिच्या डोळ्यात बघून बोलला। पण आधी ती काही बोलणार त्याआधीच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं। युवी, माझा बर्थडे संपायला आता फक्त अर्धा तास बाकी आहे, पण तू तुझं प्रॉमिस पूर्ण नाही केलंय। तो तिच्या ओठांवर असलेलं त्याचं ते बोट तिच्या ओठांवर घासत बोलला। तशी एक वीज सळसळली तिच्या अंगातून। आता पुढे। आय एम सॉरी, ती तोंड पाडत बोलली। मला तुझं सॉरी नकोय, माझं गिफ्ट हवं आहे। तो बोलला तशी ती गालातच हसली। ओके, मी टेरेसवर जाते, तू तिथे ये थोड्या वेळाने। ती बोलली तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली। ओके, तो तिच्या गालावरून हात फिरवत बोलला आणि त्याने सोडलं तिला। तशी ती हसून वर पळून गेली। ती आता टेरेसवर होती, पण आता आपण जे काही करणार आहोत त्याचा विचार करूनच तिची धडधड खूप वाढली होती। पण ओठांवर स्माईल होती तिच्या, कारण तिला पण तो क्षण जगायचा होता ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे। त्याच्यासोबत तो क्षण जगणं म्हणजे स्वर्गीय आनंद असणार होता तिच्यासाठी। पोटात फुलपाखरांनी कधीचा धुमाकूळ घातला होता, पण श्वासाची गती पण वाढली होती। पण अजून तो मात्र आला नव्हता, म्हणून थोडा वेळ ती तिच्या मोबाईलमध्ये टाईमपास करू लागली। पण मोबाईल चाळताना अचानक एक व्हिडिओ तिच्या समोर आला आणि आता तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या। हा तोच व्हिडिओ होता जो तिनेच शूट केला होता आधी, आणि त्या शिखाचा लिपलॉक किस करतानाचा व्हिडिओ, जेव्हा ते बँगलोरला गेले होते। पण त्याचं त्या शिखाला असं डेस्परेटली किस करताना पाहून तिच्या हृदयाला खूपच वेदना होत होत्या। मान्य होतं की ह्याआधी एक प्लेबॉय म्हणून त्याची प्रतिमा होती, पण आता त्याला तसं बघताना तिचा जीव मात्र जळत होता। नव्हती बघू शकत ती त्याला असं कोणाच्याही इतक्या जवळ। तिचे डोळे टपटपले होते। इतक्यात तिच्या कमरेभोवती त्याच्या उबदार हातांचा विळखा बसला आणि मागून त्याने तिला मिठीत घेतलं। युवी, व्हिडिओ बघून ट्रेनिंग घेतेस का? तो मिश्किलपणे बोलला आणि त्याने तिला स्वतःजवळ वळवलं। पण तिच्या डोळ्यात मात्र पाणी होतं, जे बघून आता त्याला कसं तरीच झालं। खरं तर जेव्हा त्याने तो व्हिडिओ पाहिला त्याला पण आश्चर्य वाटलं की हा व्हिडिओ हिच्या फोनमध्ये कसा, म्हणजे हिने हा व्हिडिओ कधी शूट केला असेल। पण त्याला आयडिया आली की आधी तर त्यांची टशन होती आणि म्हणून तिने त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडिओ शूट केला असेल। जरी तिने तेव्हा रागाच्या भरात तो व्हिडिओ शूट केला होता, पण त्याला ह्याची अजिबात कल्पना नव्हती की आता ती किती हर्ट झाली होती तो व्हिडिओ बघून। हे युवी, व्हॉट हॅपन डिअर? त्याने तिचे ते पाणावलेले डोळे पाहून काळजीने विचारलं, पण ती मात्र अजून खालीच बघत होती। हे युवी, लुक ॲट मी, तो बोलला आणि त्याने तिची हनुवटी आपल्या एका हाताने वर उचलली। ती मात्र थोडी मुसमुसत होती। युवी, हा व्हिडिओ पाहून तुला वाईट वाटतंय ना? त्याने विचारलं तशी ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली। तसा त्याने एक सुस्कारा सोडला। युवी, मी तुला आज एक क्लिअर करतो, माझ्या पास्ट लाईफमध्ये मी कसा का असेन, पण माझं प्रेझेंट आणि फ्युचर फक्त तू आहेस। ते तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपतं। आणि राहिला प्रश्न ह्या किसचा, तर ती माझ्या शरीराची गरज होती, त्यात कोणत्याच भावना नव्हत्या। पण आज जो मला तुझ्याकडून किस हवा आहे त्यासाठी मी कितीतरी रात्री झुरत काढल्या आहेत, कारण ती माझ्या शरीराची नाही तर मनाची गरज आहे। त्यात प्रेमाच्या अशा कितीतरी फिलिंग्ज आहेत ज्या मला फक्त तुझ्यासाठीच फील होतात। तो बोलला आणि त्याने तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू स्वतःच्या ओठांनी टिपले। तशी ती मात्र स्तब्ध झाली आणि तिने त्याला कच्च मिठी मारली। आय एम सॉरी, ती बोलली। नो, डोंट बी, पण मला सांग, हा व्हिडिओ तू कशासाठी शूट केला होता? त्याने विचारलं तशी ती गडबडली आणि त्याच्यापासून थोडी बाजूला होऊन त्याच्याकडे पाठमोरी उभी राहिली। मला नाही, ते सहजच,
तिला काहीच बोलवत नव्हतं. आता काय सांगणार होती ती, की त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ शूट केला होता? नो वे. कशी सांगणार होती ती? तिच्या तोंडावर आता 12 वाजले होते. पण बिचारीला हे कुठे माहीत होतं की तो ॲडी होता. त्याला आधीच सगळी आयडिया आली होती की तिने तो व्हिडिओ का शूट केला असेल. इट्स ओके, नको सांगू मला, तो बोलला आणि त्याने तिच्या त्या ड्रेसच्या जॅकेटच्या कटमधून हात घालत तिच्या उघड्या पोटावर ठेवला आणि मागूनच तिला स्वतःजवळ ओढलं. तशी ती आता पाठमोरी त्याच्या छातीवर आदळली. त्याने त्याचा हात तिच्या उघड्या पोटावर फिरवत हलकासा दाबला. तशी पूर्ण शरीरातून एक वीज संचारली तिच्या. तिने तिचे डोळे कच्च मिटून घेतले. आधी काय करतोय, प्लीज नको ना. त्याच्या ह्या कृतीने तिच्या शरीरात वेगळ्याच प्रकारचं कंपन निर्माण झालं होतं, जे तिला पण हवं हवं वाटत होतं. पण ती स्वतःला कंट्रोल करत होती आणि तिने त्याला थांबवलं. मला सांग, हा ड्रेस फक्त मला इम्प्रेस करण्यासाठी घातलाय ना? त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवत विचारलं. तशी ती लाजली, कारण खरंच तिने फक्त त्याच्यासाठीच तो ड्रेस आज घातला होता. येस, ती लाजून बोलली तसा तो गालातच हसला. ओके देन, सी, आय एम सो मच इम्प्रेस, तो बोलला आणि त्याने तिला स्वतःजवळ वळवलं. तशी ती अजूनच लाजली. युवी, नाव इट्स टाईम फॉर यू टू गिव्ह मी अ गिफ्ट. आय एम डेस्परेटली वेटिंग डिअर. युवी, आता तू मला गिफ्ट देण्याची वेळ आली आहे. मी खूप आतुरतेने वाट बघत आहे, तो बोलला तसं तिच्या पोटात गोळा आला. ओके, ती कशीबशी बोलली. तो मात्र खूपच आशेने तिच्याकडे पाहत होता. कम, ती बोलली आणि त्याचा हात पकडून त्याला टेरेसवर असलेल्या झोपाळ्यावर तिने बसवलं आणि स्वतः त्याच्या पुढ्यात बसली. त्याच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल आली होती तिच्या अशा करण्याने. ती खूपच ऑकवर्ड फील करत होती. त्याला तर सवय होती ह्या सगळ्यांची, पण तिचा हा पहिलाच किस असणार होता. त्यामुळे हृदयाची धडधड पण खूपच वाढली होती. ती अजून थोडी त्याच्या जवळ सरकली आणि तिने त्याचे केस हाताने थोडे वर करून त्याच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवले. पण तेवढ्याने पण खूपच शहारली होती ती. तो मात्र शांतच होता, तिचा स्पर्श फील करत होता. मग तिने अजून थोडं पुढे होऊन त्याच्या दोन्ही गालावर किस केला. तसा तो गालातच हसला, कारण हे सर्व त्याने तिला करायला सांगितलंच नव्हतं. पण ती हे सर्व स्वतःच्या मनाने करत होती, स्वतःला त्या किससाठी तयार करत होती. हे लक्षात आलं होतं त्याच्या. आता टर्न होता त्याच्या ओठांवर किस करण्याचा. पण मॅडम मात्र हाताची चुळबुळ करत होती. तो डोळे मिटून असल्यामुळे त्याला कळत नव्हतं, पण कधीपासून काही होत नव्हतं म्हणून त्याने डोळे उघडले तर ती खूपच नर्वसपणे हाताची चुळबुळ करताना दिसली त्याला. युवी, तो त्याच्या ओठांवर बोट ठेवून तिला तिथे किस करायला सांगत होता. तशी ती अजूनच ऑकवर्ड झाली. हां म्हणत ती त्याच्या ओठांवर हळूहळू झुकली. तो एकटक तिच्याकडेच पाहत होता, म्हणून तिला खूपच लाज वाटत होती. तिने हसून त्याच्या डोळ्यांवर तिचा एक हात ठेवला. तसा तो गालातच हसला आणि त्याने डोळे मिटले. आता तिचे श्वास त्याला त्याच्या ओठांवर जाणवू लागले. तसे त्याने त्याचे ओठ एकमेकांपासून विलग केले. आता दोघांचेही ओठ एकमेकांना भिडणारच होते. पण नाही, ती मात्र अजूनही रेडी नव्हतीच. ती पटकन बाजूला झाली आणि त्या झोपाळ्यावरून उठली. तसे त्याने डोळे उघडले, पण आता मात्र त्याचे पेशन्स संपले होते. युवी, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, इट्स ओके. खूप उशीर झालाय, चल खाली जाऊया, तो बोलला आणि तिथून जाऊ लागला. पण तिने पटकन त्याचा हात धरला. तिला पण कळत होतं की तो कितपर्यंत वाट बघेल, पण तिच्याने होतच नव्हतं. त्याला ती पण काहीच करू शकत नव्हती. एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती मनात, जी ह्याआधी कधीच आली नव्हती. आधी, मला कळत नाही आहे मला काय होतंय. मला तू हवा आहेस, हे सगळं पण हवं आहे, पण मला अनुभव नाही आहे. फर्स्ट टाईम आहे ना, म्हणून थोडी गोंधळली आहे. आय एम सॉरी, ती खाली मान घालून बोलली. तसा तो किंचित हसला. त्याला तिच्या मनाची घालमेल कळत होती. बास, एवढंच ना? तुला नाही आहे अनुभव डिअर, पण मला खूप जास्त अनुभव आहे. आय विल मेक इट स्पेशल, डोंट वरी.
तो बोलला तशी तिने पुन्हा लाजून मान खाली घातली. मे आय? तिची हनुवटी एका बोटाने वर करत तिच्या ओठांवर स्टेअर करत त्याने तिची परमिशन घेतली. तसे तिने तिचे डोळे बंद करून त्याला मूकसंमती दिली. मग तो हसला आणि हळूहळू तिच्या ओठांवर झुकला. त्याचे गरम श्वास आता तिला तिच्या ओठांच्या बाजूला जाणवू लागले. त्याने बरोबर तिच्या ओठांच्या एका कडेला त्याचे ओठ टेकवले. तसा तिने त्याचा शर्ट घट्ट मुठीत पकडला. मग त्याने पुन्हा तसंच तिच्या ओठांच्या दुसऱ्या कडेवर पण ओठ टेकवले. आता तिने पकडलेली त्याच्या शर्टवरची तिची मूठ थोडी सैल झाली. तसा तो गालातच हसला. त्याला कळलं ती आता कम्फर्टेबल झालेली आहे. तसा त्याने तिचा खालचा ओठ ताब्यात घेतला आणि ती स्तब्ध झाली. त्याने तिथे किस करून मग तिचा वरचा ओठ पण स्वतःच्या ओठात घेतला आणि किस करू लागला तो. पण ती मात्र आता त्याच्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने जागीच गोठून गेली होती. तिचा पाठीचा कणा ताठ झाला होता आणि पूर्ण शरीरातून एक करंट पास झाला तिच्या. तिने पुन्हा त्याचा शर्ट हातात घट्ट पकडला होता. पोटात फुलपाखरांनी केव्हाच हल्ला चढवला होता तिच्या. अगदी हळूवारपणे तो तिच्या ओठांना कुस करत होता आणि ती ते करू देत होती त्याला, कारण तिला ते आवडू लागलं होतं. त्याच्या अशा किस करण्याने तिच्या मनात, शरीरात एक वेगळीच धुंदी चढली होती. जणू एखादं सुमधुर संगीत वाजत होतं आणि त्याच्या सुरांचे तुषार तिच्या तना मनावर तिला जाणवत होते. आता तिला पण ते जास्त हवं हवं वाटू लागलं होतं. तसे त्याच्या शर्टवर असलेले तिचे हात आता त्याच्या मानेभोवती गुंडाळून त्याच्या केसात फिरू लागले होते आणि ती पण त्याला तेवढाच प्रतिसाद देऊ लागली होती. तिचा प्रतिसाद बघून त्याला अजूनच जास्त चेव चढला आणि त्याचा सॉफ्ट असणारा केस आता हाड होऊ लागला. दोघेही एकमेकांना अगदी उत्कटपणे अनुभवू लागले होते. बराच वेळ दोघांनीही सोडलंच नव्हतं एकमेकांना. पण जेव्हा तिचा श्वास फुलू लागला तिने त्याला दूर केलं आणि मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली ती. तो मात्र समोर उभा राहून स्वतःचे ओठ पुसत होता आणि हसून मिश्किलपणे तिच्याकडे पाहत होता. पण त्याला तसं बघून तिला अजूनच लाज वाटली आणि तिने तिचा चेहरा दोन्ही हाताने लपवला. तसा तो मात्र गालातच हसला. हे स्वीटी, यू आर सो स्वीट. दिस इज द मोस्ट ब्युटिफुल गिफ्ट आय हॅव एव्हर रिसिव्ड. तो तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करून बोलला. तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली. थँक्यू डिअर, तो बोलला. थँक्स टू यू आदी, टू मेक मी फील दिस एक्स्ट्रीम हॅपीनेस. ती त्याच्या ओठांवर पुन्हा स्मूच करत बोलली. तशी त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. ह्या अतीव सुखाची अनुभूती करून देण्यासाठी ती त्याचे आभार मानत होती. डू यू लाईक इट? त्याने हसून विचारलं. येस, आय लव्ह इट, ती बोलली. ओके, देन लेट्स गो फॉर वन मोर राऊंड. तो खूपच खोडकरपणे बोलला. तशी ती त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. आधी आगाऊपणा नको करू, ओके, ती लाडीकपणे बोलली. अगं, आगाऊपणा काय? चल ना. आणि तू तर म्हणालीस की तुझा हा पहिला किस होता, त्याने विचारलं. हो मग, पहिलाच होता, ती डोळे मोठे करून बोलली. पण वाटलं नाही तू पहिल्यांदा किस करते. माझ्यापेक्षा तर जास्त तू इंटेन्स होतीस त्या किसमध्ये. तो तिला डोळा मारून बोलला. तसं तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं, कारण तिला स्वतःला पण जाणवत होतं की ती किती पेशनेटली त्याला किस करत होती. उशीर झालाय, मी जाते खाली, ती कशी बोलली आणि तिथून सटकून जाऊ लागली, कारण आता त्याच्या नजरेला नजर नव्हती देऊ शकत ती. इतकी लाज चढली होती तिच्या चेहऱ्यावर. पण त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढलं. ए माझं लाजाळूचं पान, कुठे चाललीस मला एकटं सोडून? थांब ना जरा वेळ, तो तिच्या कानावर किस करत बोलला. तशी पुन्हा तिच्या शरीराची थरथर वाढली. आधी प्लीज, तू हे असं काही करणार असशील तर मी जाते, ती बोलली. युवी, डोंट यू ट्रस्ट मी? त्याने विचारलं. तशी ती जागीच थांबली. येस आधी, आय ट्रस्ट यू डिअर, ती त्याच्या गालावर हात ठेवत बोलली. मग थांब ना थोडा वेळ, इट्स माय बर्थडे डिअर, तो खूपच विनवणीच्या स्वरात बोलला. आत्ता मात्र तिला त्याचं मन मोडू वाटलं नाही आणि ती थांबली त्याच्यासोबत. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला टेरेसच्या मागच्या बाजूला घेऊन आला. तो दोघेही तिथेच खाली फ्लोअरवर बसले होते. युवी, तू दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलं, तो तिला डोळा मारून बोलला. तशी अजूनच लाजली ती.
आदी, मी तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आणले, ती बोलली. व्हॉट? खरंच? कुठे आहे? त्याने विचारलं. वेट, ती बोलली आणि तिथून उठून पळतच झोपाळ्याच्या दिशेने गेली. तिथे ठेवलेली एक गिफ्ट बॅग घेऊन पुन्हा त्याच्याजवळ आली. त्या बॅगमधलं गिफ्ट रॅप केलेला बॉक्स तिने काढला आणि त्याच्या समोर धरला. हे घे, ती बोलली तसा तो हसला. थँक्यू स्वीटहार्ट, तो बोलला. काय आहे ह्यात? त्याने विचारलं. आदी, गिफ्ट आहे ते, ओपन कर ना, ती खूपच एक्सायटेड होत बोलली. येस शुअर, तो बोलला आणि त्याने ते गिफ्ट ओपन केलं. त्या बॉक्सवर एक मेसेज होता, टू माय लव्ह. तो मेसेज वाचूनच त्याच्या चेहऱ्यावर एक खूप क्यूट स्माईल आली होती. आता त्याने तो बॉक्स ओपन केला, पण त्यामध्ये असलेलं गिफ्ट पाहून तो मात्र अवाक झाला आणि तिच्याकडे पाहतच राहिला. तर मित्रमैत्रिणींनो, काय गिफ्ट दिलं असेल युवीने आदीला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.